भाजपचा महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसू नये यासाठी शिवसेनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रसंगी मुंबई महापालिकेची निवडणूक न लढण्याची मानसिकता राज ठाकरेंनी बोलून दाखवली होती। मुंबई वगळता नाशिक, ठाणे, पुणे संपूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा विचार सुरू होता, मात्र उद्धव ठाकरे अनुकूल होत नसल्यानं सगळंच बारगळलंय। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 6 वेळा फोन केला, मात्र उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। बाळा नांदगावकरांनीही मातोश्रीवर जाऊन शिष्टाई केली, मात्र प्रतिसाद मिळालाच नाही। गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेकडूनच मनसेकडे युती संदर्भात संवाद सुरू झाला होता, मात्र अचानक शिवसेनेकडूनच कोणतीही कारण न देता हा संवाद थांबवण्यात आला। यंदाही महापालिका निवडणुकीत युती तुटण्याआधी शिवसेनेकडूनच युती संदर्भात मनसेकडे चाचपणी सुरू करण्यात आली होती। युतीच्या जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त वेगळ्या स्तरावर चर्चा सुरू झाली। सुमारे 5 बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये सहकार्याच्या बदल्यात मुंबईत सहकार्य करण्याची मनसेकडून ग्वाही देण्यात आली होती। मुंबईत जागा किती आणि कोणत्या याबाबत मनसेकडून कुठल्याही अटी शर्ती नव्हत्या, मात्र शिवसेनेकडून संपूर्ण दादरवर दावा ठोकण्यात आल्यामुळे चर्चेचं घोडं अडलं। प्रसंगी दादरमध्येही सामंजस्याची भूमिका घेण्याची मनसेची भूमिका होती, मात्र आता प्रतिसाद न आल्यामुळे या सगळ्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालाय। शिवसेनेनं प्रतिसाद न दिल्यामुळे मनसेकडून आता काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, काय अधिक माहिती आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये? आता आपल्याला जे कळतंय, अनेक बैठका युती संदर्भात झाल्या होत्या मनसे आणि शिवसेनेमध्ये, मात्र पुन्हा एकदा शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे राज ठाकरेंची भूमिका बदलण्याची शक्यता आहे। होय, नक्कीच भूषण, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर काही नवी समीकरणं अस्तित्वात येतात का याविषयी उत्सुकता किंवा उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। शिवसेना मनसे एकत्र युती करून येतात का, किंवा या दोन पक्षांमध्ये किमान राजकीय समझोता होतो का, या बाबतीत उत्सुकता शिगेला आहे। अनेक तर्क लढवले जात आहेत। जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार शिवसेना आणि मनसेचा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात क्रमांक 1 चा राजकीय शत्रू हा भाजप आहे। भाजपची लोकसभा आणि विधानसभेमध्ये राज्यात ताकद वाढलेली आहे आणि आता त्यांचं पूर्ण लक्ष हे मुंबईवर आहे। प्रांतिक अस्मिता या मुद्द्यावर शिवसेना मनसे यांनी युती करावी असा मनसेमध्ये मतप्रवाह आहे। मनसेच्या भूमिकेनुसार मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसू नये ही सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी शिवसेनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे आणि तसा त्यांनी प्रयत्नही करून पाहिलेला आहे। या प्रकरणामध्ये प्रसंगी मुंबई महापालिका निवडणुका न लढण्याची मानसिकता ही मनसेची होती अशी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते। त्यासाठी गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना 6 वेळा फोन केल्याची माहिती मिळते। स्वतः राज ठाकरे यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला होता। सर्वात आधी चर्चा ही मातोश्रीकडून सुरू झाली। युतीची बैठक पहिली पार पडली, त्यानंतर चाचपणी सुरू झाली होती। सुमारे 5 ते 6 बैठका झाल्या, त्यामध्ये विविध फॉर्म्युलांवर चर्चा झाली। मात्र तिसऱ्या बैठकी युती तुटल्याच्या बैठकीनंतर हे चर्चेचं प्रकरण पुढे सरकू शकलं नव्हतं। मात्र तरीही राज ठाकरे युती करण्यासाठी इच्छुक होते। ते अनेक प्रस्ताव घेऊन त्यांनी आपल्या व्यक्तींना किंवा नेत्यांना पाठवलं। कालचीच भेट ताजी आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे या प्रकरणी शिष्टाई करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते, मात्र उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत अशी माहिती मिळते। शिवसेनेचे नेते भेटले, मात्र या प्रकरणी कुठलाही अनुकूल प्रतिसाद सध्या शिवसेनेकडून येत नाहीये। एक महत्त्वाची बातमी आहे, प्रसंगी राज ठाकरे यांनी मानसिकता केली होती की मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेला सहकार्य करण्यासाठी न लढवण्याची मानसिकता होती। पुणे, नाशिक, ठाणे ही निवडणूक ताकदीवर लढली जाईल, मात्र शिवसेनेला मुंबईत सहकार्य केलं जाईल। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अद्यापपर्यंत संवाद होऊ शकलेला नाहीये। राज ठाकरे स्वतः प्रयत्न करतात, मात्र उद्धव ठाकरे त्याला प्रतिसाद देत नाहीयेत। त्यामुळे आता राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाच्या निवडणुकीच्या यंत्रणेचीही तयारी किंवा चाचपणी हळूहळू सुरू केली आहे। त्यांचे कार्यकर्ते महापालिका थोडक्यात आता आपण असं म्हणू शकतो दिनेश की आता शिवसेना मनसेमध्ये सुरू असलेल्या युतीच्या बोलण्यांना खीळ बसली आहे, त्यामुळे कुठेतरी मनसे आता स्वबळावरती निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी करते। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।